सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईतून सगळ्यात मोठी बातमी समोर येते. शिंदेगडाच्या पहिल्या आमदाराची आमदारकी अखेर गेली आणि 3 आमदार अजून सगळ्यात मोठ्या संकटात. शिंदेच्या आमदारांना उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणं अखेर महागात. कोर्टाने दिला सगळ्यात मोठा निर्णय. पहिला आमदार आमदारकी गमावून बसला. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती खोटी, इतरत्र सगळ्याच बाजू मांडल्या खोट्या. तर उद्धव ठाकरेंशी गद्दारी करताना या बाजू होत्या कमकुवत. मित्रांनो, बघूया सविस्तर महत्त्वाची बातमी. शिंदेगडाच्या या आमदाराला सगळ्यात मोठा दणका. हायकोर्टाने याचिका फेटाळली. आता चालणार त्या आमदारावरच खटला. काय निर्णय दिलाय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कोर्टाने, ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना गेली 5 वर्ष हे महायुद्ध चालू आहे. या युद्धामध्ये कोण जिंकणार अजूनही फिक्स नाही. मात्र आता 21 एप्रिल शिवसेनेची सुप्रीम कोर्टातील लढाईची तारीख अंतिम केली आहे. मात्र अंतिम तारीख म्हणता येणार नाही. ज्या वेळेस अंतिम तारीख केली गेली त्यावेळेस सुनावणी पुढे ढकलली गेली. मात्र आमदारांच्या वेगवेगळ्या निवडून येण्याच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या काही नेत्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केल्या होत्या. त्या याचिकांचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल असा अंदाज शिवसैनिकांना, नेत्यांना होता आणि अखेर पहिला निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागल्यामुळे शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. मित्रांनो, एकंदरीत भारतीय जनता पार्टीकडून एकनाथ शिंदेंना दिलेलं सगळ्यात मोठं चॅलेंज असेल किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांच्या, खासदारांच्या, मंत्र्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे काम करते हे सगळं पाहता आता एकेका आमदारांना आपली आमदारकी गमावावी लागणार हे आता जवळपास निश्चित बनलं आहे. आणि असंच आता या आमदाराची देखील हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय झालाय असं म्हणण्यास कारण नाही. मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे? निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली चुकीची माहिती शिंदेगडाचे आमदार अमोल खताळ यांच्या अंगलट आलेले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या खोट्या माहिती प्रकरणी काँग्रेस नेते आणि शिवसेना नेते बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेल्या याचिकेला आव्हान देणारी याचिका खताळ यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली असून तुमची आमदारकी कशी काय निवडून आली असा थेट सवाल विचारला आहे. संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावली. त्यामुळे प्रतिज्ञापत्रातील चुकीच्या माहिती प्रकरणी आता खताळ यांच्यावरती खटला चालणार आहे. भाजप शिंदेगडाने सत्तेच्या तसेच पैशांच्या बळावरती बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक जिंकल्या असून संगमनेरचे शिंदेगडाचे आमदार अमोल खताळ यांनी गैरमार्गाने निवडणुकीत विजय मिळवल्याचा दावा शिवसेना, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी केला होता. या प्रकरणी थोरात यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली असून जिंकून आलेले आमदार खताळ यांनी उत्पन्नाबाबत चुकीची माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्याचे याचिकेत म्हटले. मात्र थोरात यांची याचिका फेटाळून लावण्याची मागणी खताळ यांनी केली होती. मात्र अमोल खताळ यांना कोर्टाचा जोरदार दणका मिळाला आहे. या याचिकेवरती न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. मात्र न्यायालयाने आमदार खताळ यांचा अर्ज सुरुवातीलाच फेटाळून लावत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच प्रतिज्ञापत्रात माहिती दडवणे हा लोकप्रतिनिधी कायद्याच्या अंतर्गत गंभीर विषय असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. दरम्यान या याचिकेवरती आता सुनावणी होईलच. मात्र या सुनावणीमध्ये अमोल खताळ यांची अपात्रता घोषित होईल असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे मुंबईतील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 1 तर मराठवाड्यातील 3 असे एकूण 6 ते 7 आमदार संकटात असल्याची बातमी आता समोर येत आहे. कारण की निवडणूक लढताना आणि शिवसेना सोडल्यानंतर, गद्दारी केल्यानंतर ज्या संकटामध्ये उद्धव ठाकरे होते, आता एक आमदार त्या संकटामध्ये जायला निघाला आहे. यामुळे सध्या प्रताप सरनाईक, त्यानंतर अब्दुल सत्तार, तानाजी सावंत अशापैकी बरेच आमदार संकटामध्ये आहेत, ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. आता मात्र स्वतःचीच आमदारकी ते गमावून बसवण्यात आलेत. मित्रांनो, या सगळ्या बातमीमध्ये सध्या भाजप नेमकं काय करते हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. मात्र कोर्टाने फटकारल्यानंतर आता अमोल खताळ यांच्यावरती संपूर्ण कार्यवाही चालू राहील.
त्यांची आमदारकी कधी जाईल हे लवकरच कळेल. मात्र शिंदेगडाचा पहिला आमदार मात्र कोर्टाच्या कचऱ्यात सापडला आहे हे मात्र नक्की. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमागे आपण काय विचार कराल? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.